नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता आज पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपण आजचा जो व्हिडिओ काढत आहोत त्यामध्ये आपण जे लागवड केली होती टोकनद्वारे सोयाबीनची, तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपलं सोयाबीन हे निघालेलं आहे। जे अंतर आहे आपलं हे 9 इंच अंतर आहे। वास्तविक कित्येक शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं की हे अंतर जास्त झालं, याच्यामध्ये 7 इंच किंवा 8 इंचच अंतर असायला पाहिजे होतं आणि याच्यामध्ये आपण जी लागवड करायला पाहिजे होती 3-3, 4-4 बिया। तर मित्रांनो कसं आहे की हे सोयाबीन चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते। ईगलचं हे JS 335 आहे, भले याचं उत्पन्न कमी होईल परंतु याला प्रचंड फुटवे फुटतात। जे याला जे हे टायटल देऊ आपण तिथं त्याचा फोटोसुद्धा आपण टाकू। त्यामुळे याचे फक्त खतं, तण नियंत्रण, त्याचबरोबर कीटकनाशक ह्या सगळ्या गोष्टी जर याच्या चांगल्या पद्धतीनं केल्या तर याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न होते। इथं जर बघितलं तर काय झालं की पाऊस एकदम रप आल्यामुळे जिथं आपण 2-2 बिया टाकल्या होत्या तिथं निघल्या नव्हत्या। इथं बघू शकता की एवढा पोपटा हा त्याच्या अंगावरती बसला होता, त्यामुळे कुठं आपल्याला तोडे लावावे लागले आणि आपण त्याच्यामध्ये तोडे लावलेले आहेत, तर ते सुद्धा आपले निघत आहे। तर एकंदरीत असं म्हटलं तर चालेल की आता याच्यामध्ये आपलं पाऊस आल्यानंतर हे तोडे पण निघून जातील आणि आपल्याला जसं पाहिजे तसं अंतर याच्यामध्ये मेंटेन राहून सोयाबीन आपलं निघून येईल। इथं याच्यामध्ये लागवड आपल्याला करायची होती पण इथं राहिलं आहे, जे आपण ड्रीपवरती 2-2 ओढी टाकलेल्या आहेत तिथं चांगल्या पद्धतीने आपण लागवड केली होती आणि ते सोयाबीन आपलं निघून येईल मधातलं। तर असं एकंदरीत आपलं व्यवस्थापन आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला मी इकडे दाखवतो कारण तिकडे एक ओढ शिल्लक आहे। इथं तुम्ही बघू शकता की ह्या एका ड्रिपवर 2 ओळी आणि एका ड्रिपवर 2 ओळी। इथं जे अंतर झालेलं आहे हे 12 फूट 2 ओळीतील अंतर आहे, म्हणजे 2 तुरीच्या ओळीतील 12 फूट अंतर आहे। आणि जिथं आपल्याला जे रेग्युलर अंतर आहे तिथं तुम्हाला मी दाखवतो। इथं ज्या 2 ओळी आहे तिथं आपलं फक्त तसं झालं होतं की 12 फूट अंतर त्याच्यामध्ये आलं होतं, तर ते प्रयोगासाठी आपण ठेवलेलं होतं। इथं पण आपलं हे 12 फूट अंतर आहे। पूर्ण शेतात जे आहे आपलं 10.5 फूट 10.5 बाय 1.5 अशी तूर लागवड आहे आणि इथं जर बघितलं तर 1.5 बाय 2.5 हे सोयाबीन आणि मधात 9 इंच, म्हणजे हे जे मधातलं जे अंतर येईल फूट 1.25 फूट 1.5 फूट कुठं आणि मधात जे अंतर येईल हे 2.5 फूट 2.5 बाय 1.5 हे सोयाबीनचं अंतर आणि त्याच्यामध्ये 9 इंचामध्ये 2-2 दाणे असे आपण त्याच्यामध्ये टाकले होते। आता अशा पद्धतीने आता तूर जर म्हटली तर तूर व्यवस्थापनाचे सगळ्या व्हिडिओ आपण टाकलेले आहे। कशा पद्धतीने आपण लागवड केली होती, काय केलं होतं, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीने आपली तूर हे आहे। तूर जर म्हटलं तर आपलं साधारणतः 1.5 महिन्याची तूर आहे। चांगलं व्यवस्थित त्याचं नियोजन आहे आपलं। त्याचे 2दा आपले शेंडे खोडणे झालेले आहेत, शेंडे पण चांगल्या पद्धतीने तिथं उगवलेले आहे। आता इथं तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी म्हणजे इथनं पूर्ण क्षेत्र आपलं हे 10.5 बाय 1.5 हे तुरीचं अंतर आणि सोयाबीनचं 1.25 किंवा 1.5 बाय, कारण आपण अंदाजे टोकन इथं केलेले आहे 1.25 बाय 2.25 किंवा 1.5 बाय 2 असं होईल। ते जर 1 म्हटलं तर 1 बाय 2.5 1 बाय 2.5 असं होते, कारण जास्त ठिकाणी आपलं एकच अंतर आलेलं आहे 1 बाय 2.5 असं ते अंतर झालेलं आहे। पट्टा पद्धतीने आपण जेव्हा मका लागवड करतो उन्हाळ्याची, त्याच पद्धतीने आपण हे सोयाबीन लागवड करायचा मानस होता आणि संपूर्ण क्षेत्राचं आपण तसंच लागवड केलेली आहे। याच्यामध्ये बियाणं जर बघितलं मित्रांनो तर बियाणे वेगवेगळे आहे, वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे, परंतु आपण जे मागच्या वर्षी ईगल 335 लागवड केली होती तर त्याच्यामध्ये काय आहे की एकंदरीत ते उत्पन्न तुम्हाला कमी होईल किंवा कुठल्या गोष्टी, परंतु ते जे बियाणं आहे ते फेल जात नाही, पहिली गोष्ट। आता तुम्ही म्हणाल मग इथं तोडे तुम्हाला का पडले, तर हे प्रचंड पाऊस झाला आणि टोकनचं जे आपलं साधारणतः 2.5 ते 3 इंच खोल बियाणं जातं, तर त्याच्यावरती प्रचंड दाब हा पडला, तर आतमध्ये सोयाबीन सडलेल्या अवस्थेत किंवा काही सोयाबीन आतमध्ये उलटं झालं, म्हणजे त्याचं जे मूळ आहे ते वरती आणि शेंडा जो आहे खाली, त्याला सुचलंच नाही कारण इतकं त्याच्यावरती प्रेशर किंवा दबाव। तरी याच्यामध्ये आपलं 70-75-80% निघलं होतं। मग आपण याच्यामध्ये फिरून चांगल्या पद्धतीने तोडे याच्यामध्ये घेऊन घेतले, म्हणजे चांगल्या पद्धतीने आता आपलं सोयाबीन हे आहे। हे तोडे 2-3 दिवसामध्ये वर येतील, तर असं एकंदरीत आपलं नियोजन आहे। कित्येक शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगितलं की म्हणणं होतं की इथं तुमचं अंतर हे 9 इंच जास्त झालेलं आहे, परंतु मी मित्रांनो तुम्हाला सांगतो खात्रीशीर जर याची व्यवस्थित सोय जर असली तर हे जे 9 इंचाचं अंतर आहे
सपोज हा एकच दाणा आहे, तर हे इकडून 9 इंच तर अंतर भरते आणि हे इकडे फूटभर आणि इकडे फूटभरसुद्धा अंतर चांगल्या पद्धतीने भरते. जे आपल्या टायटलवर फोटो आहे तो आपल्याच शेतातील एका बियाण्याचा आहे, हे ईगल 335चा. आणि तो कसा आहे की आजूबाजूनं चांगल्या पद्धतीने त्याला जागा होती मागच्या वर्षी आणि तिथं ते बियाणं होतं आणि त्याच्या आपण शेंगासुद्धा मोजल्या होत्या. साधारणतः 150 ते 200च्या प्लस त्या शेंगा होत्या. आणि तसंच आपल्याला नियोजन करायचं होतं, म्हणजे आजूबाजूला सुटसुटीत जर वातावरण त्याला भेटलं तर कशा पद्धतीने आपलं सोयाबीन होईल त्याच व्हेरायटीचं. मग कित्येक जण कमेंट करतात की तुम्ही दुसरं सोयाबीन यूज करू शकले असते, याचा दाना बारीक आहे आणि उत्पन्नही कमी आहे. तर दुसरं जे सोयाबीन आपण बघितले आजूबाजूला, तर ते सोयाबीन त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात फुटवे नव्हते. हां, मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे, तुम्ही दुसरीसुद्धा व्हेरायटी त्याच्यात वापरू शकता. परंतु आपल्याला हे खात्रीशीर वाटलं म्हणून आपण उत्पन्न थोडंसं कमी झालं चालेल, पण फेल न व्हावं किंवा कुठल्या गोष्टी न व्हाव्या ह्यासाठी आपण हेच ईगल 335चं बियाणं याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता पुढच्या गोष्टी तण नियंत्रण किंवा बाकीच्या गोष्टी त्या तर आपण बघूच. तण नियंत्रणासाठी कोणकोणते चांगले औषध आहे ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही कोणत्या बियाण्याची लागवड केलेली आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपण अंकुरची चारू इथं यूज केलेली आहे आणि त्यानंतर आपलं जे बियाणं आहे ईगल JS 335, ह्या अशा आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये, म्हणजे हे 1.5 एकराचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण दुसरीकडे 3.5 एकराचं क्षेत्र आहे, तिथंसुद्धा अशाच पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. तर हे नियोजन तुम्हाला कसं वाटते, काय होते ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्ही टोकन पद्धतीने कशी लागवड करता ते कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हे एकंदरीत कसं आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. कुठं 2 दाणे आता पडताना आपल्या टोकनच्या मशीनमधून 2-2च दाणे पडले होते, परंतु कुठं खराब असते कुठं काय असते तर ते निघणंच्या म्हणजे या निघल्या तर एक एक 2-2 1-1 2-2 अशा पद्धतीने हे सोयाबीन निघलेलं आहे. जास्त प्रमाणात आपलं एकच सोयाबीन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये समजा 7-8 जर बिया असतील, 8 जर ठिकाणं असतील तर त्याच्यातून 5 ठिकाणी आपल्याला एकच बिया पाहायला मिळतात आणि 2 ठिकाणी आपल्याला 2-2 बिया अशा पाहायला मिळतात. पतलं होईल का तर थोडंफार पतलं आपल्याला वाटते आत्ता, परंतु पुढे जर त्याच्या पद्धतीनुसार म्हणजे फवारणीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण जर इथं औषधे घेतले, सगळं नियोजन जर केलं तर हे पातळ होणार नाही अशी आपली अपेक्षा आहे किंवा मानस आहे. तर असं हे एकंदरीत नियोजन आहे. बियाणं जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला 2-2 3-3 बियाच पडल्या होत्या, त्यामुळे आपल्याला फक्त 4 ओळीसाठी एक 5 किलोच बियाणं एकरी लागलं होतं, जे की खूपच कमी आणि अत्यल्प असं म्हणता येईल. 5 किलो म्हणजे काहीच नाही. मग 5 किलो लागल्यानंतर आपल्याला जे तोडे पडले त्याच्यामध्ये आपल्याला परत 2 किलो, म्हणजे साधारणतः एकरी 7 किलो हे बियाणं आपल्याला इथं लागलेलं आहे. जर आपल्याला तोडे पडले नसते तर आपल्याला फक्त 5 किलोमध्ये आपलं काम झालं असतं. मग आता याच्यामध्ये अनेक शेतकरी कमेंट करतील की मग तुम्ही 2 बियाणं टाकता, 3-3 बिया याच्यामध्ये 4-4 बिया टाकायला पाहिजे होत्या. बरोबर आहे, 3-3 4-4 बियासुद्धा आपण टाकल्या असत्या, परंतु आपल्याला ही शाश्वती होती की एकच बी जर आपलं उगलं तरीही आपलं चांगल्या पद्धतीने इथं अंतर भरेल. 9x1 बी असं भरून चाला, 9 इकडून 9x1 आणि 1x2 असं, तर हे अंतर आपल्याला भरेल हे आपल्याला माहिती होतं. मग त्या अनुषंगाने आपण अशी लागवड केली. परंतु पाऊस जो पडला तर आता ट्रॅक्टरवरचं जे बियाणं आहे ते सरलट निघून आलं, सगळं निघून आलं. ट्रॅक्टरचे जे बी पडते ते वरती पडते आणि हे जे बी पडते हे टोकनने तुमचं 2.5 ते 3 इंच खाली पडते. पुढच्या वर्षी आपण असा प्रयोग करणार आहे की पावसाळ्याच्या अगोदरच ड्रीपच्या वरती आपण ते बियाणं लागवड करून घेऊ आणि त्याला पाणी देऊन ते बियाणं वरती काढून घेऊ. म्हणजे काय होईल की जो रेट राहील आपला उगवणीचा तो जास्त राहील. आता इथं बघा, तुम्ही बघू शकता इथं निघालेले 2, इथं 2 निघालेले आहे, इथं 2 निघालेले आहे, इथं 2 निघालेले आहे, इथं 2 निघालेले आहे, इथं 1 निघालेला आहे. तर जो रेट होता आपला 2 बिया पडण्याचा तर तो व्यवस्थित होता. परंतु काय झालं की त्याच्यावरती झाप पडली, कुठं बियाणं खोलवरती गेलं तर ते निघलंच नाही. असं कित्येक ठिकाणी झालं आणि निघण्याचं प्रमाण जे 80-85% होतं. पण आपल्याला याच्यात फिरणं गरजेचं होतं. म्हणजे इथून जर बघितलं तुम्ही तर इथं बघू शकता की चांगल्या पद्धतीने इकडूनही 2 आहे, इथं निघालं नव्हतं पण इथं निघलं, इथं निघलं, इथं निघलं, इथं निघलं, तर असं चांगलं निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे बियाणं आहे.
पुढं जसजशा गोष्टी होतील त्या आपण व्हिडिओ टाकू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की हे एकंदरीत तुम्हाला नियोजन कसं वाटते. 4च ओढी मागच्या वर्षी याच्यामध्ये आपल्याला 6 तास पडले होते. म्हणजे काय होतं की तुरी शेजारी आपली जी ही मोकळी जागा दिसत आहे 2.5 फूट, तर तिथलं 1 फूट अंतर कमी झालं असतं. म्हणजे 1.5 फुटावरती एक ओळ आली असती. परत इथनं 1.5 फुटावर असं 10.5 फुटामध्ये आपले 6 तास इथं पडले असते. परंतु आपण यावर्षी हे असंच पेरण्याचा मानस ठेवला, धाडस केलेलं आहे. ह्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, टोकनच्या माध्यमातून आपण स्वतः पेरणी केली. एका क्षेत्राला म्हणजे हे 3.5 एकर क्षेत्र आणि पूर्ण तिकडं 3.5 एकर क्षेत्र म्हणजे टोटल 5 एकराचं जे क्षेत्र आहे, तर आम्ही सकाळी सुरू केलं 2 टोकननी. तर म्हणजे लेट सुरू केलं, 2 वाजेला सुरू केलं दुपारून. 2 ते आम्ही साधारणतः 5पर्यंत लागवड केली. मग 5पर्यंत आमचं 3 एकर क्षेत्र झालं होतं. मग अजून जास्त लागवड केली, 7-7:30 वाजले होते. परंतु आम्ही 7-7:30 वाजेपर्यंत लागवड केल्यानंतर 5 एकरमधलं 4.5 एकर झालं होतं. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की एक व्यक्ती अशी जर लागवड असेल तर म्हणजे 4च तास, तर एक व्यक्ती तुम्हाला 2 एकरापर्यंत सहज पेरू शकते. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये आपला जो ट्रॅक्टरचा खर्च एकरी 1200 रुपये एकर आहे यावर्षी. तर 5 एकर लागवडीसाठी टोटल आपलं 7 एकर क्षेत्र आहे. 7 एकर लागवडीसाठी आपण स्वतःचे टोकन वापरून स्वतः लागवड करून त्याच्यामध्ये आपले 7-12-65 12-72 4,000 8,400 रुपये ते आपले वाचले. त्याच्यामध्ये जर मजूर लावून केलं असतं तर 4 मजूर आपल्याला लागले असते, म्हणजे 2,000 ते गेले आपले. सरळ याच्यामध्ये 6,000 रुपये ते वाचले. दुसरी गोष्ट, कसंही ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्ही लागवड करा, तर तिथं आपल्याला बियाणं जे लागवडीसाठी लागते, तर ते बियाणं आपल्याला एकरी 20 ते 22 किलो लागते. मग 20 ते 22मधलं आपल्याला 7 पकडा, म्हणजे 7-21 1/3 बियाणं आपल्याला फक्त लागलं. म्हणजे याच्यामध्ये तोडे लावूनसुद्धा 1/3 बियाणं वाचलं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आज कुठल्याही सोयाबीनचा रेट आहे 150 ते 160. ह्या सोयाबीनचा थोडा कमी आहे. मग 15 दुने 30, 3,000 रुपये एकराप्रमाणे आपल्याला बियाण्याचे वाचले. म्हणजे 7-21,000 ते वाचले आणि वरचे ते 6, असे एकूण 28 ते 29,000 आपले सरळ वाचले. आता तुम्ही म्हणाल मग याच्यात खत व्यवस्थापन, तर खत व्यवस्थापन आपलं अजून करायचं आहे. याच्यामध्ये आपण फवारणीमध्ये सुद्धा खत घेणार आहोत, वॉटर सोल्युबल. आणि जर खालून आपल्याला याच्यामध्ये खत देता आलं मक्याप्रमाणे असं, तर ते सुद्धा आपण दोन्ही ओढीसाठी देऊ. किंवा थोडं हे सोयाबीन मोठं होऊ देऊ. आत्ता आपण फवारणी जे काय घेऊ 2-3 दिवसामध्ये, तर त्याच्यामध्ये खत घेऊ, जेणेकरून हे चांगल्या पद्धतीने फुटेल किंवा व्यवस्थित होईल. तण नियंत्रणसुद्धा आपण त्याचं करू. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी, यामध्ये आपण जो खर्च वाचला आहे पेरणीचाच, साधारणतः आपला 28 ते 29,000 रुपये याच्यामध्ये खर्च वाचलेला आहे. आपली लागवड एकदम कमी पैशामध्ये इथं झालेली आहे. खत आपल्याला लागणारच आहे. खत साधारणतः 7 एकरासाठी आपण 7,000 कसेही पकडू. तर 7 म्हणजे तुम्ही जास्त पकडा, त्याला 7 दुने 14 पकडा, कारण 2,000 रुपये आपल्याला कुठली बॅग एक लागते. तर 14,000 रुपये आपल्याला खर्च करायचेच आहे. परंतु जो आपल्याला टोटल 50,000 फक्त लागवडीसाठी व्हायचा, तर त्यातले आपले 30,000 रुपये कसेही याच्यामध्ये वाचलेले आहेत. असं एकंदरीत आपलं हे नियोजन तुम्हाला पाहता येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.